सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीदवाक्य. पोलीस आहेत म्हणून सर्वत्र शांतता आहे, सुव्यवस्था आहे. मात्र आपण जर एखादी कल्पना मनात आणली की महाराष्ट्रातील सर्वच पोलिसांनी एका दिवसाची रजा घेतली तर शांतता नांदेल का? पोलीसच नसले तर अराजकता माजेल. दिवसाढवळ्या चोऱ्या, लुटमाऱ्या, खून, बलात्कार यासारखे गुन्हे घडतील. मात्र पोलिसांना संविधानाने दिलेल्या तरतुदीनुसार आपलं कर्तव्य सतत बजावत राहावं लागतं. त्यांच्यावरती सुद्धा अनेकदा वेगवेगळे प्रसंग उद्भवत असतात. अशीच एक घटना अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये घडली. जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोपी कक्षेमध्ये सिटी कोतवाली हद्दीतील एक पोलीस कर्मचारी आपल्या कर्तव्यावरती आहे. या वेगळ्या कक्षामध्ये आरोपी असलेल्या रोग्यांना उपचार घेण्याकरिता एका वेगळ्या कक्षामध्ये ठेवल्या जाते. या आरोपीवर गुन्हे दाखल असल्याने त्याच्यावरती सुद्धा सुरक्षा रक्षकाची नेमणूक पोलिसांकडून केली जाते आणि तेथे 24 तास पोलीस कर्मचारी तैनात असतात. मोर्शी तालुक्यातील एका आरोपीला उपचाराकरिता येथील एका या कक्षामध्ये आणले होते. त्या दरम्यान आरोपीने अचानक कर्तव्यावरती तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या कानाला व हाताला जोरदार चावा घेतला. मात्र आरोपी एड्सग्रस्त असल्याचे तेथील डॉक्टरांच्या लक्षात आले. आरोपीने त्या पोलीस कर्मचाऱ्याला चावा घेतल्याने पोलीस कर्मचाऱ्याला सुद्धा संसर्ग होऊ शकतो म्हणून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जखमी पोलीस कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी केली आणि त्यांचा अहवाल प्राप्त झालेला असून या पोलीस कर्मचाऱ्याचा अहवाल मात्र निगेटिव्ह आल्याने त्याने सुटकेचा श्वास घेतला. अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती.